सर्वांना क्रांतिकारी पण कुठे नाही ना. आज आम्ही इथे सर्व लोक वरळी ना चैत्यभूमीला धर्मेंद्र प्रधान सारख्या नालायक मंत्र्याचा राजीनामा मागायला जात असताना पोलीस प्रशासनाच्या काही लोकांनी या तानाशाही सरकारच्या काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या हातात असताना त्या ठिकाणी आम्हाला अरेस्ट केलेलं आहे। आम्हाला वर्ली पोलीस स्टेशन या ठिकाणी ते लोक घेऊन जात आहे। आपण बघू शकता की त्या ठिकाणी अनेक तरुण महिला या ठिकाणी यांच्यावरती अमानुषपणे धक्काबुक्की देऊन फरफटत या ठिकाणी आम्हाला नेलेलं आहे। देवेंद्र फडणवीस, तुझा महाज उतरल्याशिवाय आंबेडकरी समाज हा शांत बसणार नाही। जो व्हिडिओ बघतोय माझ्या मुंबईतील तमाम तरुणांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण वर्ली पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी निदर्शनं करा, यांच्या विरोधात आपण आवाज उभा करा। आज आम्ही प्रोटेस्ट म्हणून आम्ही सगळेजण वडाळ्यातील आंबेडकरी जनता या चैत्यभूमीवरती बाबासाहेबांचं दर्शन करण्यासाठी आम्ही जात होतो। शांततेपणे बाबासाहेबांच्या संविधानाच्या अधिकारानुसार तसं शांतपणे आम्ही या लोकशाहीचा सोबत आम्ही जे निषेध करत होतो। पण इकडचा जो शिवाजी पार्क पोलीस स्टेशन किंवा मुंबई पोलीस स्टेशन हे देवेंद्रच्या ऐकण्यामध्ये इकडच्या तरुण पिढीवरती हा जो अन्याय चाललेला आहे, देवेंद्र हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। लक्षात ठेवा, लवकरात लवकर ही सर्व आंबेडकरी जनता आणि हा युथ ह्या मंत्रालयामध्ये धडकून तुझ्या घरामध्ये वर्षा बंगल्यामध्ये जिथे तू राहतोस तिथे येऊन तुला घरातून घुसून आम्ही बाहेर काढण्याचा इशारा आज देतो। अरे जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, अरे जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। अरे धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। अरे नरेंद्र मोदी इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। अरे जय 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 भीम, जय भीम। मी आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की वर्ली पोलीस स्टेशन जवळ लवकरात लवकर सर्वांनी उपस्थित व्हावे। असंख्य अनेक कार्यकर्ते या वर्ली पोलीस स्टेशन मध्ये यांना बंद करून ठेवण्यात आलेले आहे। तर सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनी आंबेडकरी वर्ली पोलीस स्टेशन इथे जमावे। जय भीम। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद।